भाऊ आपलं नाव आणि पत्ता सांगा. रामभाऊ बळीराम मक. रामभाऊ बळीराम मक. मक. हां. गाव पोखरी, पोखरी. तालुका मोताळा, अच्छा, जिल्हा बुलढाणा. जिल्हा बुलढाणा. तुम्ही आपलं हे धन्वंतरीचं हां कॅटल रिच हे प्रोडक्ट हां. कोणासाठी वापरलं? हे बैलासाठी वापर. या बैलासाठी हां. है ना. बर, याचा तब्येतीचा काय प्रॉब्लेम झाला होता? तो म्हणजे एकदम असा सुकाटलेला होता. हां. काहीच खात नव्हता, पेत नव्हता, असं. चारा पण चांगला खात नव्हता. हां. या प्रोडक्टपासून मग तुम्ही त्या प्रॉब्लेमसाठी डॉक्टर बोलवले असतील ना? हां, पण त्यांच्याकडून काही फायदा एवढा भेटला नाही, बर. रिझल्ट नाही लागला. मग तुम्हाला एक दिवस हे कॅटल रिच या प्रोडक्टची माहिती झाली. हां, हे प्रोडक्ट हे नंदूभाऊ पाटील आले होते एकदा बुलढाण्यावरून. हां, मोताळ्याचे. मग तुम्ही हे प्रोडक्ट चालू केलं. हां. बरं, चालू केल्यावर तुम्हाला किती दिवसामध्ये काय फरक आला मग? तो 8 दिवसापासून म्हणजे बराचसा खायला प्यायला लागला, असं पाणी वगैरे प्यायला लागला, खाणं पिणं वाढलं, पाणी प्यायला लागला आणि तब्येत चांगली झाली. तब्येत चांगली झाली, चोपडा वाढला. नाही तर हे प्रोडक्ट चालू करायच्या अगोदर कशी तब्येत झाली होती? नाही, एकदम म्हणजे असा लुकडा पेशंट सारखा हड्ड्या दिसायला लागल्या होत्या त्या दिसायला लागला. आणि दुरुस्ती होत नव्हती. नाही. मग तुमची चिंता वाढली होती. हां, चिंता म्हणजे ते बदलून टाकलं होता त्याला पेरणी. अच्छा, म्हणजे पेरणी तर तुमच्या कामात येणार नव्हता. नाही. आता मात्र आता मार्च महिन्याच्या एप्रिल महिन्याच्या 5 तारखेमध्ये आपण बोलतो आहोत. हो. आता तुम्हाला मात्र असं खात्री झाली का हा पेरणी करू शकतो हां, आता? पेरणी करू शकतो. तब्येत चांगली झाली. हो. इतर डॉक्टरांच्या काही गोळ्या औषध चालू आहे का आता? आता सध्या कोणाच नाही, हे आपलं एकच प्रोडक्ट चालू आहे. ते एकच प्रोडक्ट चालू आहे. तर तुम्हाला जो अनुभव आला, तुम्हाला जो रिझल्ट आला धन्वंतरीच्या या प्रोडक्टचा, हां. त्याबद्दल तुमचं आता पूर्ण समाधान आहे? हो, बिलकुल. ठीक आहे, धन्यवाद.